सुप्रभात. गुड मॉर्निंग. आज मन माइंड ह्या विषयावर थोडा प्रकाश टाकूया. मन किंवा माइंड, MIND, माइंड काय आहे हे? याच्या व्याख्येमध्ये मन चंचल असतं, खूप चंचल असतं, हे जास्त लक्षात राहतं. त्याची व्याख्या करायचा प्रयत्न करावा लागत नाही, कारण जे विचार करतं ते मन, जे निर्णय घेतं ते बुद्धी, या सहज गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर विचार करणारं मन क्षणात इथे तर क्षणात कुठे जाईल सांगता येत नाही. म्हणून ती चंचलता आधी मनाची आमच्या त्या व्याख्येमध्ये लक्षात येते. पण मी आहे ही भावना आपल्या मनामध्ये जी निर्माण होते ती मनामुळे होते. आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जे जे काही रिसर्च झाले, जे काही संशोधन झाले मनाबद्दलचे, त्यामध्ये अनेक जण मन दोन आहेत असंही सांगतात. पण ते मन चंचल असल्यामुळं ते टोकांचे विचार करतं, मन एकच असतं. त्यामुळे अति चांगलं अति वाईट अशा टोकाला ते कधी जाऊ शकतं. म्हणून ज्यावेळेस आपण शक्यतांचा विचार करतो, प्रोबॅबिलिटीज, काय काय घडू शकतं, त्यावेळेस त्या प्रोबॅबिलिटीजमध्ये चांगल्या, गुड अँड बॅड, हे जे काही द्वैत जे आहे, ड्युएल आपण म्हणतो, त्या दोन्ही टोकाला आमचं मन जातं आणि त्या सर्व प्रकारच्या शक्यतांचा विचार हा केला जातो. तर या मनाला आवर घालण्यासाठी, ताबा मिळवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक दिलेत आम्हाला, 200 पेक्षा जास्त. आणि त्या मनाच्या श्लोकांचा जो विचार करतो, जी व्यक्ती त्यांचा अभ्यास करते, त्याचा मनावर ताबा असतो हा आपोआप होतो, कारण ते मनाला सांगितलेले श्लोक आहेत. म्हणून त्याला मनाचे श्लोक असं म्हटले. आणि स्वतःचा स्वतःवर ताबा असणं म्हणजे स्वतःचा स्वतःच्या मनावर ताबा असणे. की त्या मार्गातनं आपण स्वतःचे कर्म, स्वतःच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे, त्या अस्तित्वाच्या जाणीवेचा पाक परिणाम, सर्वंकष परिणाम हा समाजावरती आणि स्वतःच्या अस्तित्वावरती, कुटुंबाच्या अस्तित्वावरती कसा होतो, याचा सर्वंकष असा विचार हा मनाच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. विल पॉवर ही मनाची शक्ती, इच्छाशक्ती आपण म्हणू. विल इज नथिंग बट इट इज द डिसिजन टू ॲक्ट इज कॉल्ड विल. आणि कर्म करायची इच्छा आणि ती सत्कर्माकडे नेणारी इच्छा असावी. ज्यांना व्यसनं असतात त्यांचं तुम्ही बघा की तंबाखू खाण्याची इच्छा, दारू पिण्याची इच्छा ही कुठेतरी आधी मनातच उगम पावते. तर या इच्छा मनामध्ये आधी येतात की नाही यार आज पिऊया, चला खाऊया. मग घरात खाता येत नसेल तर पुढे घेऊन बाहेर जाणार, निमित्त मॉर्निंग वॉकचं करणार, पण बाहेर गेले की पहिली तंबाखू खाणार, आहे की नाही. किंवा आज प्यायचं आहे म्हटल्यानंतर मग वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात आणि त्यानुसार ते कर्म केलंच जातं. म्हणजे मनामध्ये या इच्छा आधी त्यांचं प्रकटीकरण होतं. म्हणजे कर्म हे योग्य किंवा अयोग्य कसंही असो, त्याची इच्छा पहिली मनामध्ये त्याचं प्रकटीकरण होतं आणि मन म्हणालं हो की मग त्यानुसार त्याची क्रिया आणि त्याला सोयीस्कर अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान किंवा कृती या केल्या जातात आणि ते कार्यसिद्धीला नेण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रत्येकाचा अनुभव असेल. आणि त्यामुळेच आपल्या क्रिया व्हायच्या आधी
त्या क्रियांचा विचार योग्य की अयोग्य इथपासून आपली सुरुवात झाली पाहिजे. तर मग शुद्ध आचरण, शुद्ध कर्म या गोष्टी आमच्याकडून घडू शकतात. बरीच मंडळी असतात, त्यांना काही चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये गंमत वाटते. पण या चुकीच्या गोष्टींची जर सवय लागली किंवा त्याचं वळण जर आपल्या दैनंदिन जीवनाला विघातक ठरलं तर मग नंतर पश्चात्ताप मोठा करावा लागतो. त्यामुळे जे अयोग्य आहे त्याच्यावर अयोग्यतेचा शिक्का मारा हो. तो न मारता आपलं चलता है यार कभी कभी, कभी कभी मेरे दिल में असं काही नाही होत. तो जो ख्याल आहे ना, तो विचार हा मनाचा आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं कसा होईल, लॉजिकल, तार्किक पद्धतीनं त्याच्यामध्ये, म्हणजे लॉजिकल थिंकिंग, लॉजिक इज व्हॉट, तर्कशास्त्र, आणि तर्कशास्त्रानुसार विचार म्हणजे सर्व शक्यतांचा विचार हा तार्किक पद्धतीनं केलेला विचार ठरतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही निर्णय घ्यायचा आहे एखाद्या विषयावर आणि तो निर्णय घेताना वेळेचा विचार, किती शक्यता आहेत, काय काय होऊ शकतं, त्यानुसार तो घेणे, हे तर्कशास्त्र झालं. आणि तर्कशास्त्राच्या मार्गदर्शनातून सर्व गोष्टींचा विचार होतो, अथपासून इतीपर्यंत, सुरुवातीपासून शेवटापर्यंत, चांगल्यापासून वाईटापर्यंत. त्यामुळे तर्कशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेले विचार हे काहींना संकुचित वाटतील, परंतु ते संकुचित नसतात. त्याची व्याप्ती मोठी असते आणि सावधगिरीनं पावलं त्यामुळं टाकली जातात. त्यामुळे परदेश नीतीचा जो व्यवहार असतो त्या ठिकाणी लॉजिकल डिसिजन्स खूप महत्त्वाच्या ठरतात. काही महत्त्वाचे निर्णय, काही मोठ्या खरेदीचे व्यवहार आपण करतो आपल्या आयुष्यात, त्यावेळेससुद्धा कोणी घर घेतं, कोणी सोनं नाणं घेतं, त्यावेळेस योग्य पद्धतीनं निर्णय घेऊन त्या क्रियेला अंतिम स्वरूप देण्याची एक पद्धत विकसित होते. दॅट इज व्हॉट इज लॉजिकल थिंकिंग. द माइंड, द ॲक्टिव्हिटीज ऑफ माइंड, लॉजिकल थिंकिंग, दॅट गेटिंग कन्वर्टेड इन टू ॲक्शन्स, याची एक साखळी आहे. आणि ती साखळी जाणणं आणि त्या साखळीला एक बंधन न मानता नैसर्गिक पद्धतीनं त्या साखळीचा उपयोग करून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं अस्तित्व जर आपण म्हटलं तर मग त्याच्या मर्यादा जाणल्या, म्हणजे त्या मर्यादेतच काम तर मर्यादेतच होणार आहे, पण मर्यादा जाणणं, आपल्या अस्तित्वाच्या मर्यादा जाणणं, हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. तर आपण काय करू शकतो याचंसुद्धा एक तार्किक विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. त्यानुसार कृती होणं गरजेचं आहे. आजचा विषय मन एवढा मोठा आहे की ते 8:30 मिनटं झालेली. तर आजच्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. बी हॅपी. थँक्यू.